2022चे PYQ इकॉनॉमिकचे क्वेश्चन आहेत जे ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिम्सला म्हणजे पूर्वला आलेले क्वेश्चन आहेत। हे क्वेश्चन काही म्हणजे विधानांच्या स्वरूपात होते, ते मी वन लाईनच्या स्वरूपात त्याचे प्रश्न तयार करून तुमच्यासाठी आणलेले आहे। हे क्वेश्चन तुम्हाला नक्कीच उपयोगात पडतील। प्रश्न आहे पहिला, उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कोणी सुरू केली? तर ही केंद्र सरकारने सुरू केली। प्रश्न आहे दुसरा, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? तर ती समिती होती डॉक्टर राजा जे चेलैया समिती। आपण म्हणतो ना चेलैया समिती कर सुधारणा शिफारशीसाठी, ती तर ही होती। प्रश्न आहे तिसरा, खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम कधी सुरू करण्यात आली? तर ऑगस्ट 2021ला। प्रश्न क्रमांक नंतर आहे चौथा, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून रिकामी जागाची उपयोजना म्हणून राबवण्यात आली। तर उपयोजना कोणती आहे? तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही पीक विविधीकरण कार्यक्रमची उपयोजना म्हणून राबवण्यात आली। कशाची? तर राष्ट्रीय कृषी विकास योजनाची उपयोजना पीक विविधीकरण कार्यक्रम ही। प्रश्न आहे नंतर आहे 5, मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे रिकामी जागा हे 3 आयाम प्रतिबंधित होतात। तर कोणते 3 आयाम आहेत ते? तर ते आहे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान। प्रश्न क्रमांक नंतर आहे 6, सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना रिकामी जागा या योजनेत एकत्रित केल्या। तर ह्या 2 योजना कोणत्या योजनेत एकत्रित केल्या? तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या योजनेत एकत्रित केल्या। संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना। प्रश्न क्रमांक नंतर आहे 7, मार्च 2020 अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी संस्था सर्वाधिक होती? तर महाराष्ट्र या राज्यात प्राथमिक कृषी संस्था सर्वाधिक होती 2020 मध्ये। हे आहेत 2022चे PYQ इकॉनॉमिकचे ग्रुप बी आणि सीच्या पूर्वला आलेले क्वेश्चन। हे काही वन लाईनच्या स्वरूपात होते आणि काही विधानांच्या स्वरूपात। जे विधानांच्या स्वरूपात होते ते प्रश्न मी वन लाईनच्या स्वरूपात तयार केले, त्याचा प्रश्न बनवून तुमच्यासाठी आणलेले आहेत। हे क्वेश्चन तुम्हाला उपयोगात पडतील। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।